हातावरील रेषांच्या आधारे देखील भविष्य किंवा व्यक्तीबद्दल अनेक माहिती आपल्याला मिळते. याला हस्तरेषाशास्त्र असे म्हणतात. हस्तरेषाशास्त्रानुसार हातावरील रेषा आणि चिन्हे व्यक्तीचा स्वभाव, आयुष्य आणि भविष्याबद्दल संकेत देतात. काही रेषा या शुभ मानल्या जातात, तर काही अशुभ. हात पाहून म्हणजेच हातावरील रेषा पाहून ज्योतिषी आपले भविष्य वर्तवतात. जीवन रेषा ही हाताच्या तळहाताच्या डाव्या बाजूला असते आणि ती व्यक्तीच्या आयुष्याची वर्ष म्हणजेच व्यक्तीचे जीवन किती आहे हे सांगते. तसेच आरोग्याविषयी माहिती देते. ही रेषा मजबूत आणि स्पष्ट असल्यास व्यक्तीचे आयुष्य चांगले आणि निरोगी असते असे मानले जाते. मस्तक रेषा ही रेषा हाताच्या मध्यातून जाते आणि ती व्यक्तीच्या बुद्धिमत्ता, विचारसरणी आणि बुद्धिमत्ता क्षमतेबद्दल अनेक गोष्टी सांगते. ही रेषा स्पष्ट आणि सखोल असल्यास व्यक्तीची बुद्धिमत्ता चांगली असल्याचे मानले जाते. हृदय रेषा ही रेषा हाताच्या अंगठ्याच्या जवळ असते आणि ती व्यक्तीच्या प्रेम, भावना आणि संबंधांबद्दल सर्व माहिती देते. ही रेषा स्पष्ट आणि चांगली असल्यास व्यक्ती प्रेमळ आणि भावनिक असतो असे मानले जाते. भाग्य रेषेच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेल की ही रेषा आपले भाग्य कसे आहे हे सांगते. मेहनतीला जर भाग्याची साथ मिळाली तर व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो असे मानतात. ही रेषा हाताच्या मध्यभागी असते आणि ती व्यक्तीच्या भाग्य, यश आणि करिअरबद्दल सर्व माहिती देते. ही रेषा स्पष्ट आणि मजबूत असल्यास व्यक्तीला भाग्य आणि यश मिळण्याची शक्यता असते. धन रेषा हाताच्या तळहाताच्या डाव्या बाजूला असते आणि ती व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती देते. ही रेषा स्पष्ट आणि चांगली असल्यास व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कायम सशक्त असतो असे मानतात.